शेगाव दर्शनाचा प्लॅन करताय तेही बजेटमध्ये, तर हा व्हिडिओ नक्की बघा. शेगावला जाण्यासाठी बेस्ट ऑप्शन ट्रेन आहे. आम्ही घरून पुणे स्टेशनला आलो, तिथून निघालो गरीब रथ या ट्रेननं. आता लहान मुलं सोबत असल्यानं आम्ही ही ट्रेन प्रिफर केली. संध्याकाळी 5:30ची ट्रेन होती आणि तिकीट होतं 700 रुपये पर पर्सन. आता इंद्रांची चाललेली मौज मजा आणि आमच्या गप्पा टप्पा यात प्रवास छान झाला. ट्रेनचे हायजीन म्हटलं तर आमचा अनुभव लय भारी होता. पहाटे शेगावला पोहोचलो. रेल्वे स्टेशनहून भक्तनिवासला जाण्यासाठी संस्थांच्या बस सुद्धा असतात, तेही फ्री मध्ये. पण बसला वेळ लागणार होता म्हणून आम्ही ऑटोनं 10 रुपये पर सीटनं भक्तनिवासला पोहोचलो. आम्ही श्री गजानन महाराज मंदिराच्या जवळ असलेल्या भक्तनिवास संकुलमध्ये स्टे केला. जर हे भक्तनिवास फुल असलं तर संस्थांचे इतर बरेच भक्तनिवास आहेत, तिथं सुद्धा अगदी कमी रेटमध्ये रूम मिळतात. आम्ही बुक केलेली रूम 700 रुपये पर डे होती. यापेक्षा कमी रेटमध्ये सुद्धा इथं रूम अवेलेबल असतात. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्स नुसार आणि स्टेच्या कालावधीनुसार रूम बुक करू शकता. सर्व रूम अगदी स्वच्छ असतात. फ्रेश होऊन आम्ही पायी निघालो मंदिरात जाण्यासाठी. श्रींच्या दर्शन बारीत लागून दर्शन घेतलं आणि मन अगदी प्रसन्न झालं. देऊळवाड्यातील इतरही मंदिरात दर्शनक्रम पूर्ण केला आणि तिथे शेजारी आहे श्रींचे महाप्रसादालय. इथे सर्व भाविक भक्तांना पोटभर जेवण मिळतं, तेही अगदी मोफत. यानंतर शेगाव मध्ये आल्यावर या ठिकाणांना सुद्धा भेट दिलीच पाहिजे. ती कोणती हे पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. सो स्टे ट्यून आणि पेजला फॉलो करा. जय गजानन श्री गजानन.